हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलास ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी सकाळी लवकर उठले. आज मला कुठेतरी जायचं आहे. तर जाण्यासाठी मी पटकन स्वयंपाक बनवते आहे. अशा सुक्या गवारच्या शेंगा आणि पोळ्या. तर पटपट स्वयंपाक करून घेते. आता 6 वाजले. 6 वाजता मी स्वयंपाकाला लागली आहे. तर आम्हाला घरातून 8 वाजता निघायचं आहे. तर त्यासाठी मी लवकर आवरते आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मला कुठे जायचं आहे, मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता मी गवारच्या शेंगा करते सुक्यात. तर जिरे मोहरीची फोडणी दिली, लसूण टाकला आहे, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केला आहे, तो टाकला आहे. नंतर गवारच्या शेंगा टाकल्या, मीठ टाकलं, चांगलं परतून घेतलं आहे. वाफेमध्ये शिजून देते आहे. तर 5-10 मिनटं झाकण ठेवते आहे. झाकण ठेवून परत अशा झाकण काढल्यानंतर परत काढून घेते आहे का आपल्या शेंगा शिजल्या का नाही बघते आहे. तर त्यानंतर परत पोळ्या करते आहे. एका शेगडीवर भाजी ठेवली, एका शेगडीवर पोळ्या करते आहे. तर कसं असतं, सकाळी सकाळी कुठे लवकर जायचं असलं तर सगळं आवरून जावं लागतं. त्यामुळे आज मी थोडी लवकरच उठली होती. असं बी तरी लवकरच उठतो आम्ही, पण स्वयंपाक आम्ही एवढं लवकर करत नाही. पण आज मी लवकर स्वयंपाकला लागली आहे आणि गॅसवरच करते आहे. चुलीवर काय स्वयंपाक करत नाही. आज चुलीवर स्वयंपाक करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी आज गॅसवरच स्वयंपाक करून घेते. तर भाजी शिजली आपली. आता आपण बंद करू आणि पोळ्या करून घेऊ. तर आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. तर आता आम्ही निघालो आहे. बाहेर आल्यानंतर तुमच्या संग बोलतीये. आता आम्ही निघालो आहे, आम्ही चाललोय चंदनपुरीला. तर तिथं गेल्यावर मी तुमच्या संग बोलती, परत दाखवती तुम्हाला. चला आता आपण जाऊ. पासून 3 किलोमीटर अलीकडं अंतरावर चंदनपुरी गाव आहे. हे गाव गिरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे. या गावामध्ये खंडोबा महाराजांची खूप मोठी अशी जत्रा भरते. ज्याप्रमाणे जेजुरीला जत्रा भरते त्याचप्रमाणे इथं चंदनपुरीला पण जत्रा भरते. खंडोबा महाराजांची दुसरी पत्नी बानूसाठी खंडेरावाने धनगरी रूप घेऊन बानूबाईच्या वाड्यावर चाकरी केली आणि तिच्या संग लग्न लावून तिला जेजुरीला नेलं, अशी व्याख्याता आहे या गावाची. आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी खंडोबा महाराज बानूला भेटायसाठी चंदनपुरी या गावामध्ये आले होते. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून शेकडो वर्षापासून इथं त्यांच्या प्रीतीच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या ह्या 15 दिवस येथे जत्रा भरत असते. जेजुरीला ज्याप्रमाणे भाविक खूप मोठ्या प्रमाणात जात असतात, त्याप्रमाणे चंदनपुरीला सुद्धा खूप भाविक येत असतात. इथं आसपासचे जे खेडेगावातले लोक इथं लग्नाच्या ज्या दिवट्या असतात त्या दिवट्यांचा कार्यक्रम इथंच करत असतात. कंदोरी करत असतात त्या दिवट्याला. तर ह्या खंडोबाच्या देवस्थानी करीत असतात. तर हे ना खंडोबाचं मंदिर आहे मोठं. तर इथं बानू, म्हाळसा आणि खंडोबा यांची मूर्ती आहे तिघांची. तर आता इथं खूप असे भाविक आले, तर खूप अशी गर्दी दिसते. इथं खूप मोठी रांग लांब लागलेली आहे देवाच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही गाभाऱ्यात आलो आहे मंदिराच्या. खूप गर्दी आहे. मुलं पण खूप रडत आहे, कारण मंदिरात अशी मोठी जागा नाही आहे. गरम होतं इथं, त्यामुळं मुलं खूप रडतात. मी इथं आहे ना शूट करून देत नाही आहेत, पण मी थोडंसं शूट केलं आहे मंदिरात. फक्त तुम्हाला खंडेरावच दिसत असतील. मोबाईल घेऊन टाकला होता माझा, त्यामुळं मला शूट करता नाही आलं मूर्त चांगली. तर अशा प्रकारे मंदिरातून बाहेर आलो आम्ही. त्यानंतर माझा मोबाईल दिला मला. तर आता आम्ही बानूच्या मंदिरात आलो आहे. तर बानूच्या मंदिरात शूट करून देत आहे. तर मी तुम्हाला बानूच्या मंदिरात, बानू ही एकटीच आहेत. तर तिच्याबरोबर म्हाळसा आणि खंडोबा कोणीच नाही आहे. तर इथं मी शूट करून घेते, थोडंसं बानूचं मंदिर दाखवते तुम्हाला. हे बघा, इथं बानू एकटीच आहेत.
तर इथं धनगरवाड्यामध्ये बानूचं मंदिर आहे. हे खंडोबाच्या मंदिरापासून लांब आहे थोडंसं. तर इथं बानूच्या मंदिरात आलो आहे आणि बाहेरून असं दिसतंय बानूचं मंदिर. अगोदर मी बाहेरचं शूट घेतलं नव्हतं, तर नंतर दाखवते तुम्हाला दर्शन झाल्यानंतर. म्हाळसाच्या मंदिराकडे दर्शन छान झालं, पण खंडोबा महाराजांच्या मंदिराकडचं दर्शनच थोडं घाईमध्ये झालं. तिथं चांगलं शूट करून नाही दिलं. तर मी माझ्या परीनं असं शूट केलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.